मित्रांनो, बोनिवलीच्या मैदानामध्ये तुम्ही बघू शकता आपले जगन शेठ पाटील, नितीन शेठ पाटील व राहुल शेठ पाटील वडपी भिवंडी यांच्या तिन्ही बैलांच्या अंगावर गुलाल पडलेला. इकडे या साईडला बघू शकता नखऱ्या, मध्ये आहे हारण्या आणि तिकडे त्या साईडला रायबा, तो सुद्धा गुलालामध्ये रंगलाय. आपण विचारूया. नितीन शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज किती लढती झाल्या आणि तिन्ही बैलांच्या अंगावर गुलाल पडले? आज आपल्या लढती झाल्या 3, त्याच्यामधून एक गाडी आपली पराजय झाली, पण 2 गाड्या आपल्या झाल्या. 2 गाड्या झाल्या. आता कशा कशा गाड्या पळवल्या ते सांगा ना. आता पहिली गाडी नखऱ्या आणि तो शेरा बैल होता आपला, त्यांना आपण पैरा दिलता, ती गाडी आपली ती पराजय झाली. बरोबर. नंतर आम्ही आपली हरण्याची गाडी भूषणच्या नियोजनामध्ये पळवली, ती गाडी झाली. आणि ही आपली घरची गाडी आपली तिथे नाव होतं त्यांचं, आपण नाव फिरून गाडी ती झाली. बरोबर. मला वाटतं DSP वाल्यांचा तो बुलेट आहे त्याच्यासोबत गाडी झाली. बुलेटच्या बरोबर गाडी बुलेटच्या बरोबर झाली ना. कसं काय नियोजन? आता 3-3 बैला एवढी बैला मैदान आणायची आणि मैदानामध्ये आणल्यानंतर एवढ्यांचं नियोजन करायचं आणि बघा सर्वांच्या अंगावर गुलाल आहे. काय बोलाल? नियोजन आम्ही घरूनच करून आलेलो, पण आज 4था पण गुलाल झाला असता, म्हणजे 3रा हॅट्रिक झाली असती, पण काय करणार थोडा त्याच्यामुळे झालं 19-20. बरोबर. ते काय हार पराजित जीत आहेच, त्याच्यात काय एवढा मनाला घोर लावायची हे नाही. पण आम्ही घरनंच 3 बैलांचं नियोजन करून आलेलो होतो. आणि कसं लवकर आल्यामुळे पहिले दोन्ही गाड्या पळून झाल्या, मग त्याच्यानंतर शेवटच्या गाडीला आपल्याला टाईम भेटल्यामुळे गाडी आपली झाली. बरोबर आहे. आता 3 बैलांचं नियोजन, आता तिन्ही गाड्यांवर 3 ड्रायव्हर बसले असतील, कुठेतरी एक गाडी पडली, पण 2 गाडी ज्या गुलाला ठेवल्या त्या ड्रायव्हरविषयी काय माहिती द्याल? कोण आता बघा, पहिली गाडीवर आणू ड्रायव्हर बसला आपल्या धमान गावाला, आमच्याच बाजूवाल्या गावाला, आणि दुसऱ्या गाडी जी पराव झाली तिच्यावर पण तोच बसला होता. आणि याच्यावर आता तो मारीवाल्यांचा पोरगा होता ना, तो ड्रायव्हर बसलेला, त्याचं काय नाव नाही म्हणा माहिती, पण आज 2 ड्रायव्हर होते. बरोबर. कुठेतरी तुमची घरची गाडी पळाली ना, तर मला वाटतं खूप साऱ्या मैदानामध्ये त्या गाडीला जो स्पीड लागायचा ना, तो स्पीड मला वाटतं आज लागलाय. काय बोलाल? आज बघा, आज आपले बोनिवलीचं मैदान आहे. आज स्वर्गवासी किशोर आनंद तात्या यांच्याच मरणार्थ आज मैदान घेतलेलं आहे. पण हा मैदान आम्हाला, म्हणजे आपण ते तात्यांना गुरुवारी समजतो, पण हा मैदान आम्हाला लक्की आहे. याच्यामध्ये आम्हाला उजवे फाटीला आमच्या घरच्या गाडीला तोर नाही आहे. बरोबर. आलं लक्षात. पण आज काय आपण एकदा माणसाला, म्हणजे दुसऱ्याला बैल दिल्यामुळे आपण घरची गाडी नाही पळवायचा प्लॅन झाला, पण कसं बैल दिल्यामुळे आपण तो आपला नाविलाज झाला. पण आपण कसं बाईटमध्ये सांगितलं होतं का कोणाला पण लहान मालकांना बैल देऊ. बरोबर आहे. आणि कुठेतरी तो शब्द पण पाळला. तो पण शब्द आपण पाळला. आणि पहिली गोष्ट का हा मैदानात आम्हाला म्हणजे एवढा का आपला रायगड ठाण्यामध्ये हा मैदान आम्हाला नक्कीच आहे. बरोबर आहे. आणि किती दिवसानंतर आज घरची गाडी गुलालामध्ये राहिलेली आहे? काय आज माझ्या मध्ये तरी महिन्याभराच्या नंतर गाडी घ्यायची. बरोबर आहे. काय म्हणजे नियोजन कुठे चुकत होतं? काय बोला? नियोजन चुकत कसं, आज रायबा आपला हा घोड्यामध्ये पळणारा बैल आहे, म्हणजे हा तिकडे टॉपच्या गाड्या खेळणारा बैल होता. पण आज कसं किती दिवस त्याला आपण घोड्यामध्ये पळवलेलं नव्हतं, आणि त्याचं थोडं पोटाचं बिमारी असल्यामुळे तो थोडा कधी पळायचा कधी नाही पळायचा. बरोबर. मग मी ज्या मालकाकडे होता त्याला कॉल केला, तर तो बोलला भाऊ तुम्ही बैल घेऊन या, आपण त्याला घोड्यामध्ये पळूया. बरोबर आहे. मग तिकडनं पळून आल्यानंतर आज रायबा जी गती लावली ती लावली असते. बरोबर आहे. कुठेतरी बघा, प्रत्येक गाडा मालकाची अशी इच्छा असते. आज पैऱ्यामध्ये बघा, आज अडचणी पण येतात, कोणी नाकार पण देतं, कोणी होकार पण देतं, पण घरचाच आज पळवल्यानंतर ना कुठेतरी एक मनाला एक शांती असते की चला कोणाकडनं भले आपल्या गाडीचे हार व्हावं किंवा विजय व्हावं, पण ती मनाला शांती असते. आपली घरची गाडी पळाली, कोणी आपल्याला काही बोलू नाही शकत. काय बोला? नाही, घरची गाडी पळाले तर बघा 19-20 होतो. घरची गाडी पळल्यानंतर काय हारजीत झाली त्याला काही विषयच नसतो. पण एक आहे का आपण ज्या बैलाला पैऱ्यामध्ये देतो त्या बैलाला आपण आपला आज पळला आहे किंवा उद्या त्याचा पळणार आहे, आपण कोणाला नाव नाही ठेवू. बरोबर. हे माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर. आज कसं माहिती आहे का, आज आपला बैल पळला किंवा उद्या आपला बैल पण रिवर्स येणाऱ्या पैऱ्यामध्ये दिल्यानंतर. पण पैऱ्याचा विषय कसा, जर सहमतीने चौघांचे असेल तरच, नाही तर मग याच्यावरनं पैऱ्याचा असा विषय होतो की कमी जास्ती झाल्यानंतर ती चर्चा जास्ती होते. बरोबर. आणि कुठेतरी मागच्या वर्षी जो नाव होता ना गोलू राहुल शेठ पाटील, कुठेतरी तोच नाव यावर्षी पण आम्हाला ऐकायला येईल का? म्हणजे जसं ताकदीमध्ये होता तसा त्या ताकदीमध्ये यो प्रश्न तुम्ही बरोबर विचारला. यो ताकदीमध्ये नाव बघा, आता वर्षाचा लास्ट दिवस आहे, म्हणजे काही तास उडलेले आहेत. बरोबर. पण आज जाता जाता घरी आज नाव ठेवलं द्यावी, पण पुढच्या नवीन वर्षाला येणाऱ्या नवीन वर्षाला तेच ताकदीने नाव राहणार आणि त्याच्या डबलनी प्रयत्न करण्याचा मेहनत करणार. बरोबर. आता बोनिवलीवाल्यांचं तुम्ही जसं तात्यांचे काही वर्णन केला, त्यांचा वारसा त्यांची मुलं चालवतात. कुठेतरी आज आयोजन नियोजन जे तात्या करायचं तसंच होतं का? काय वाटतं तुम्हाला? आज तात्या करायचं तसंच होतं, पण आज काय झालं माहिती आहे का, आज
आज शेवटचं मैदान वर्षाचा म्हणून आज बोनोली भागामध्ये या मैदानाला भरपूर गाड्या आलेल्या आहे. भरपूर गाड्या आल्या म्हणजे आजपर्यंत गाड्या खाली एवढ्या आहेत का बोलून सोय नाही आहे. पण हे काय का म्हणजे आज आम्ही काय बोललो का आज आमचं आवडतं मैदान आहे, तसं काही गाडा मालकांचं पण आहे, बस सर्वांचं सर्वांचं आहे. आणि कसं माहिती आहे का आज 30+ म्हणजे कोण घरी बसून मोबाईलवरती विश करतो, काही गाडा मालक मैदानात येऊन एकमेकाला विश करतात. मग ही भेटागाठी पण झाली नवीन वर्षाची म्हणजे जुने वर्षाच्या नवीन वर्षासाठी. बरोबर. आणि ज्या प्रकारे आता मला वाटतं तुमचा हारण्या आणि नखऱ्या पण पलतंय, हारण्या आणि रायबा पण पलतंय, म्हणजे कुठेतरी या दोन्ही बैलांना साथ द्यायला तुमचा मध्ये खंबीर साथ आहे तो हारण्याची, काय बोला? हरण्याचं आमचं असं आहे का ज्या टायमाला आमचा गुलाल जातो गुलालाची सुरुवात करून देतो. आणि जर कधी आतागटीची किंवा जिद्दीची गाडी असेल तर तो जीवाचा रानबाजी करून पाय पण फुटले तरी बैल आपल्या गुलालासाठी मालकासाठी पलतोच. बरोबर आहे. बाबांविषयी काय बोलाल? बघा कायम सुतावर असतात, कुठेतरी त्यांच्याकडनं काय शिकायला मिळतं तुम्हाला, काय बोलाल? आता बाबांकडनं शिकायचं म्हणजे आज बाबा आमचे जुने गाडा मालक आहेत आणि जुने ड्रायव्हर होते. आज त्यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही इथपर्यंत आलेले आहे. आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आणि नवीन वर्षात जो नाव आपला कायम होता तो कायम टिकवणार आणि त्याच जोशामध्ये करणार. बरोबर. आता एक अजून प्रश्न घेतो. सुरुवातीचा जो आपल्या काही बाईट झाल्या, काही नवीन खरेदी पण दावणीला आली होती, त्याच्यानंतर अजून एक वासरू पण होता, पण ती कुठेतरी 2 वासरं आता दिसत नाही मैदानामध्ये, काय सांगाल? ती आजारी लंपी मुले आता कव्हर झालेले आहेत, पण या येता नवीन वर्षात कमबॅक करणार. बरोबर आहे. म्हणजे त्या वासरांचा पण कमबॅक होणार. म्हणजे आज दावणीला मला वाटतं 1 नाही 2 नाही 3 नाही 4 5 बैल आहेत आणि त्या 5 बैलांचं मॅनेजमेंट करतो तुम्ही, काय बोलाल? 5 बैलांचं मॅनेजमेंट. आणि एका मैदानात मी तुम्हाला सांगतो या किंवा उसाटण्या मैदानामध्ये सकाळी लवकर येऊन 5 बैलांचा नियोजन कर म्हणजे हार जीत हो या पराजित हो या जीत हो, बरोबर. पण त्या दिवशी एकाच दिवशी 5 बैलांचं नियोजन करणार. आणि कुठेतरी मला वाटतं बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये तो तुमच्या नावावर दिवस राहील, कारण 5 गाड्यांचं नियोजन करणं हा खाऊ गोष्ट नाही, तो कुठेतरी तुम्ही येणाऱ्या कालामध्ये करणार आहात. जाता आता शेवटचा प्रश्न घेईन. आजचा जो मैदान संपन्न झाला तात्यांच्या मिलिंद शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि प्रवीण शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काय त्यांना शुभेच्छा द्याल तुम्ही? बघ आज त्यांना वाढदिवसाच्या दोघांना माझ्या तरफसे माझ्या नखऱ्या रायबा हरण्या फॅन क्लबचे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि प्लस आता येणाऱ्या नवीन वर्षाच्या त्यांना पण नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना, सर्व गाडा मालकांना, आपला रायगड, ठाणा, पालघर. बरोबर. चला, तुम्हाला आजच्या तिन्ही गुलालांसाठी खूप खूप अभिनंदन आणि पुढची वाटचाल तुमची अशीच चालू राहो. माझ्याकडून कायम शुभेच्छा असतील. धन्यवाद. इकडे या साईडला बघू शकता आपण आता बाईट घेतली नितीन शेठ पाटील यांची. त्यांच्याच दावणीचा हा रायबा कुठेतरी बघा आज कुठेतरी गुलालासाठी तो पण झटत होता आणि त्यांनी पण आज गुलाल मिळवला. घरची गाडी पळाली, समोर पण गाडी आपल्याच भागातली होती आणि ती आपलीच गाडी होती. अविनाश शेठ आपले सोमनाथ शेठ पवार यांचा बुलेट आणि त्याला सोबत कुठला तरी बैल होता. तर रायबाला पण आजच्या आपण गुलालाच्या शुभेच्छा देऊया. ठीक आहे तो